काँग्रेस उमेदवाराच्या अधिकृत माघारीनंतर आज सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र हा राजकीय निर्णय एका मोठ्या अपूर्ण अटीच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे. काँग्रेसने सुरुवातीला स्पष्ट केले होते की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत औपचारिक पोलीस तक्रार नोंदवली जात नाही तोपर्यंत ते माघार घेणार नाहीत आणि अशी तक्रार अद्याप महाराष्ट्रात नोंदवलेली नाही. ही चौकशी का अडकून पडली आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला 28 जानेवारीच्या सकाळीकडे पाहावं लागेल. उपमुख्यमंत्री असलेलं लिअरजेट विमान बारामती विमानतळावर अंतिम लँडिंगसाठी येत होतं आणि ते दाट ढगांमधून खाली उतरत होतं. अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक स्पष्ट विरोधाभास नोंदवला गेला. सहपायलटचा आवाज ऐकू येतो, ओ शिट, ओ शिट, तर दुसऱ्या सीटवर बसलेले मुख्य पायलट पूर्णपणे शांत होते. कोणताही आपत्कालीन संदेश किंवा सिग्नल न देता विमान रनवेवर आदळलं. आज बारामतीतील राजकीय प्रक्रिया पूर्ण होत असताना राज्याच्या कायदेशीर यंत्रणेने अजूनही आपल्या स्वतःच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूची औपचारिक चौकशी सुरू केलेली नाही. पीडित व्यक्तीचा उच्च दर्जा असूनही बारामती तालुका पोलीस आणि मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यांनी FIR नोंदवण्यास नकार दिला. FIR शिवाय कोणतीही गुन्हेगारी चौकशी होत नाही, फक्त अपघाती मृत्यूची नोंद राहते. या नकारामुळे रोहित पवार यांना जवळपास 1000 किलोमीटर प्रवास करून बेंगळुरूतील हायग्राऊंड्स पोलीस ठाण्यात 0 FIR नोंदवावा लागला. त्यामुळे एक प्रशासकीय तणाव निर्माण झाला, जिथे कर्नाटकच्या DGPला अधिकृतपणे महाराष्ट्राच्या DGPला चौकशी करण्याचे निर्देश द्यावे लागले, अशा अपघातासाठी जो महाराष्ट्रात घडला होता. बेंगळुरूमध्ये दाखल झालेल्या FIR मध्ये हा अपघात एक सुनियोजित कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की पीडित कुटुंबाला कायदेशीर प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी दुसऱ्या राज्याचा आधार घ्यावा लागला आहे. या दुर्घटनेत सहभागी असलेलं विमान 16 वर्ष जुनं लिअरजेट 45XR होतं. अधिकृत नोंदीनुसार विमानाचे उड्डाण तास 4915 होते, जे आवश्यक 5000 तासांच्या इंजिन ओव्हरहॉलच्या मर्यादेपेक्षा फक्त 85 तास कमी होते. मात्र FIR मध्ये या नोंदी बनावट असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष उड्डाण वेळ सुमारे 8000 तास असल्याचा संशय आहे, म्हणजे इंजिन सुरक्षित मर्यादेपेक्षा हजारो तास जास्त वापरले गेले होते. कॉकपिटमध्येही काही विसंगती आढळल्या. लँडिंगच्या आधीच पायलटांनी अचानक रनवे 29 ऐवजी रनवे 11 वर जाण्याचा निर्णय घेतला, जो अद्याप स्पष्ट झालेला नाही. या तांत्रिक त्रुटींमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने VSR एव्हिएशन या ऑपरेटरच्या सर्व विमानांना ग्राउंड केलं आणि प्रणालीगत सुरक्षा उल्लंघनांचे कारण दिले. तरीही ब्लॅक बॉक्स डेटावर आधारित अंतिम AAIB अहवाल अजून सार्वजनिक करण्यात आला नाही. राष्ट्रीय विमान प्राधिकरणांनी या एअरलाईनला असुरक्षित घोषित केलं असतानाही स्थानिक पोलीस हा प्रकरण साधा अपघात म्हणून हाताळत आहेत. या चौकशीतील अनिश्चितता उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या कृतीतूनही दिसून येते. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा तपास CBIकडे सोपवण्याची मागणी केली. CBI चौकशीची मागणी म्हणजे राज्याच्या CID आणि पोलीस यंत्रणेला वगळण्याचा औपचारिक प्रयत्न होतो. यामुळे बारामती निवडणुकीच्या केंद्रस्थानी एक मोठा विरोधाभास उभा राहतो. सत्ताधारी पक्षाचीच उमेदवार राज्याच्या अंतर्गत चौकशीवर विश्वास न ठेवता केंद्रीय तपासाची मागणी करत आहे. या परिस्थितीत 3 महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. पहिला, महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यांनी FIR नोंदवण्यास नकार देण्यामागे नेमका कायदेशीर आधार काय होता? दुसरा, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा सार्वजनिक करण्याची AAIBची वेळापत्रक काय आहे? आणि तिसरा, काँग्रेसने आज माघार घेतली ती त्यांच्या अटी पूर्ण झाल्यामुळे की तपास सुरू होण्याआधी राजकीय जागा निश्चित करण्यासाठी दबावाखाली? बारामतीत राजकीय निष्कर्ष लागला आहे, पण 28 जानेवारीच्या अपघाताशी संबंधित कायदेशीर सत्य अजूनही सार्वजनिक नोंदी बाहेर आहे. निवडणूक संपत असताना आता लक्ष यावर केंद्रित आहे की विमान सुरक्षा आणि न्याय क्षेत्राशी संबंधित पुरावे कधी न्यायालयात मांडले जातील का? या चौकशीबाबत तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या प्रकरणावरील पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.